राज्यात आणि देशात सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीच्या प्रकरणामुळे विरोधक आक्रमक झालेत। परीक्षा यंत्रणेचा हाच ढिसाळपणा आणि राज्यकर्त्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळच्या आठवडा बाजारात एक अत्यंत अनोखे आणि आक्रमक उपरोधात्मक पेपर विक्री केंद्र आंदोलन छेडण्यात आले। यावेळी भर पावसात शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। काय नेमकं निश्चितच हे उपरोधिक आंदोलन आज आमच्यावर करण्याची वेळ आली आणि या सरकारने आणली आहे। गेली एक वर्ष बघितलं तर मुलांच्या भवितव्याशी कोणतंही देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे। मुलं अभ्यास करतायत, कोणतं नियोजन करतायत आणि आम्ही उद्या परीक्षेला जाणार अशा पद्धतीने मुलं रात्रंदिवस आपले डोळे फोडून अभ्यास करतात आणि त्यांना आदल्या दिवशी कळतं ह्या नालायक सरकारमुळे पेपर फुटला आहे आणि परीक्षा रद्द झाली आहे आणि मुलं हताश होऊन जातात। आज मुलांच्या भवितव्याशी पूर्णपणे छेडछाड हे सरकार करतं आणि सरकारचे कुठेतरी डोळे उघडावेत म्हणून आम्ही स्पेशल ऑफर आज बुधवारच्या कुडाच्या बाजारमध्ये देऊन सरकारचे डोळे उघडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो। आत्महत्या करताय, मुलांना आत्महत्या करण्याची वेळ आणि याच्या पुढे परीक्षा द्यायची की नाही याबद्दल मुलं साशंक राहणार आहेत आणि या संदर्भात हे आज आम्ही हे आंदोलन सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। मान्सून ऑफर म्हणजे काय, आता शिक्षण मंत्री विकतातच आहेत ना पेपर, ते ऑफर देत आहेत, आमदार खासदार फोडतायत आणि आता मुलांचं भवितव्य फोडतायत। त्याच्यामुळे कुठेतरी हे उपरोधिक आंदोलन करण्याची आणि सरकारचे डोळे उघडण्याची वेळ आमच्यावर आली आहे म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। नाव आणि पत्ता मंदार श्रीकृष्ण शिरसाट, युवा सेना जिल्हा प्रमुख।